आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट होण्याची शक्यता। भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याचा अंदाज। खेडकरांच्या चेकमधील एकही रुपया माझ्या प्रतिष्ठानला मिळाला नाही। माझ्यावरील बातम्या खोडसाळपणा, कायदेशीर कारवाई करणार। मी महाराष्ट्रातील एक सिनियर लीडर। मी कुठल्याही व्यक्तीकडून पैसे घेत नाही। पंकजा मुंडे यांच्याकडून स्पष्ट। माझ्याकडे कागद आहे, त्या कागदामध्ये त्याचे डिटेल्स आहेत आणि माझ्या अकाउंटमध्ये आलेल्या पैशांचे डिटेल आहेत। मी कोणत्याही व्यक्तीकडनं असे डोनेशन्स घेत नाही। संभाजीराजे यांच्यासह 500हून अधिक जणांवर कोल्हापुरातील शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा। विशाळगडावरील हिंसाचार हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश। हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई व्हावी। खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंचा मध्यरात्री कोल्हापूर दौरा। विशाळगडावरील दगडफेकीचा पोलीस आयुक्तांकडून शिंदे यांनी आढावा घेतला। विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात। सकाळपासून विशाळगडावरील 2 अतिक्रमित दुकानांवर कारवाई। 2 दुकानं प्रशासनानं हटवली। चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व 6 जागा काँग्रेस लढवणार। पक्ष नेतृत्वाचा सामूहिक निर्णय असल्याची जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची माहिती। मनोज जरांगे यांचं आंदोलन हे महाविकास आघाडी पुरस्कृत। लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणूनच त्यांनी बैठका घेतल्याचा देखील आरोप। मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आमचा काडीचाही विश्वास नाही। ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवरही टीका।